अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाल कृष्ण संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती
बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवान श्री गोपालकृष्णाच्या कृपेने पुरुषोत्तम म्हणजे अधिक मासाच्या पावन पर्व काळातील चौथ्या चिंतनासाठी आपण सर्वजण भाग्यवंत पुनश्च एकत्र आलो आहोत. दरवेळेला मी सातत्याने बोलतोय की प्रत्यक्ष पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्री गोपालकृष्णाच्या मुखातून प्रकट झालेलं तत्वज्ञान आणि संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचं त्यावर असलेलं भाष्य म्हणजे एकनाथी भागवत, त्याच्यावर सुरू असलेली आपली ही चिंतन मालिका आणि त्या मालिकेतलं आजचं शेवटचं पुष्प. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याचा बोध करणारा भागवतातील एकादश स्कंधातील 20व्या अध्यायातील ओव्यांच्या आधारे आपण आधीच्या सत्रांमध्ये विचार केला आणि आज आपण ज्ञानोत्तर भक्ती अशा एका अत्यंत मनोज्ञ, शुद्ध मराठीत ॲडव्हान्स टॉपिक याच्यावरती चिंतन करणार आहोत. मनोज्ञ म्हणण्याचं कारण ते आज आपल्या चिंतनामध्ये येईलच की ज्ञान झाल्यानंतर परमात्म्याच्या प्राप्तीनंतर भगवत साक्षात्कारानंतर अनेक शब्द त्याला वापरता येतील आणि सर्व शब्दांचा अर्थ आपल्याला कळणे इतपत आपला अभ्यास आता झालेला आहे सर्वांचा की प्रत्यक्ष तो आणि मी एकच आहोत हे कळल्यानंतर सुद्धा केलेली भक्ती म्हणजे अद्वैताचा अनुभव घेतल्यानंतर त्या भक्ती प्रेमापोटी स्वीकारलेलं द्वैत की मी भक्त तो देव, कारण द्वैताशिवाय भक्ती कशी शक्य आहे? भक्त हा शब्द सिद्ध होत नाही त्याच्याशिवाय. देव, तिथे देव हवा, ज्याची भक्ती करायची तो हवा आणि ती भक्ती करणारा भक्त हवा. असा हा एक फार सुंदर परमार्थ क्षेत्रातला अतिशय उन्नत विचार म्हणूया की भगवत साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा त्या प्रेमापोटी तो भक्त की जो आता समर्थांच्या व्याख्येत बसतोय, विभक्त नव्हे तो भक्त, तो आता विभक्त राहिलेला नाही भगवंतापासून, पण तरी सुद्धा तो भगवंताच्या भक्तीच्या आनंदातच निमग्न आहे. तो आजचा आपल्या चिंतनाचा विषय, ज्ञानोत्तर भक्ती असं शीर्षक त्याला दिलेलं. कारण कर्म, भक्ती, ज्ञान यांनी जे द्यायला पाहिजे ते दिल्यानंतरची जी अवस्था, अजून थोडक्यात बोलायचं झालं तर त्या अवस्थेमधला तो जो महात्मा असतो, त्याचं जीवन कसं असतं, त्याचं लक्षण कसं असतं इत्यादी.
आपण भक्तियोगाचा विचार केला, तेव्हा त्या अंतर्गत असं बघितलं, की नाथ महाराज म्हणतात, की जो स्वधर्माचं आचरण करून जो निष्पाप झालेला आहे, शुद्ध अंतःकरणाचा झालेला आहे, त्याच्या चित्तातले मलदोष, विक्षेपदोष इत्यादी निघून गेलेलं आहे. थोडक्यामध्ये अंतःकरण अत्यंत पवित्र झालेलं आहे. वैराग्य संपन्न आहे. त्याचं हा जो संसार आहे, ज्याला माया कार्य असं म्हणतात, मायेचं कार्य आहे ते. त्याचं भयज्ञान नष्ट होतं. आणि परमात्म्याचं शुद्ध ज्ञान ज्याला म्हणतात, ते त्याच्या चित्तामध्ये उदय पावतो. तो परमात्मा त्याच्या अंतःकरणात प्रकट होतो. हे आपण बोलून झालेलं आहे, की आपल्या कर्माचं ते फल नव्हे, त्यांनी मला वरावं लागतं. छान शब्द आहे तो, विवृणते तनुं स्वाम. त्यांनी मला वरावं लागतं. तो प्रकट होतो. बरं मग तो प्रकट नाही का? म्हणजे तो नाही का? नाही, तो आहेच. अप्रकट आहे फक्त. ते माझ्या अंतःकरणाचं वर्णन झालं. कारण तो तो नाही अशी जागाच नाही. रीता ठावया राघवे विण नाही. पण तो आत्ता माझ्या चित्तातल्या मालिन्यामुळे प्रकट होत नाहीये माझ्या चित्तामध्ये. पण त्या भक्ताच्या अंतःकरणात तो प्रकट होतो. शुद्ध ज्ञान उदय पावतं आणि त्याच्याकरता हे ज्ञानच सर्वत्र प्रकाशित होतं. तम एव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम एवं विभाती. ही जी उपनिषदातली श्रुती आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव तो घेतो, की तम एव भांतम. अरे त्याच्याचमुळे सर्व जग प्रकाशित होत आहे. याला म्हणतात संसाराचं भयज्ञान नष्ट होणं. हे समस्त ही श्री वासुदेव, भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं, ते समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वोतला भाव, अशी त्या भक्ताची स्थिती असते. माऊलींचे शब्द फार सुंदर आहे. हे समजते श्री वासुदेव असं तर मी पण म्हणतो. नाही, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. हे समस्त ही श्री वासुदेव अशी प्रतिक्षणी तो प्रतिती घेतलेला जणू काही पुतळाच आहे त्याचा. तो जो प्रतितीचा रस आहे, तो जणू काही त्या भक्ताच्या आकाराने ओतलेला आहे. एम्बॉडिमेंट. अशी त्या भक्ताची स्थिती असते. पण अशा या विलक्षण ज्ञानप्राप्तीनंतरही जेव्हा तो ज्ञानी भगवत भजन करीत राहतो, जो आपला मुख्य विषय आहे आजचा, तेव्हा त्याला पराभक्तीचा लाभ होतो. झालं, ज्ञान झालं, परमात्म्याची प्राप्ती झाली, पण ओढ इतकी त्या भजनाची भगवंताच्या, ते तो करत राहतो, त्याला पराभक्तीचा त्याच्यामुळे लाभ होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की असा जो महात्मा असतो, तो मद्रूप होऊन माझी भक्ती करतो. ऐसे मीच होऊन पांडवा, करीती माझी सेवा. 9वा अध्याय, माऊली बोलते. फार सुंदर विषय हा, की भागवत पुराण असो, भगवद्गीता असो, एकच भाषा असो, फक्त म्हणजे सांगणं एकच सुरू आहे. हे जे आपल्या डोक्यात कुठेतरी बसलेलं आहे ना, ते काय पुराण आहे. पुन्हा पहिल्याच दिवशी मी बोललो होतो. मी स्वतःला खूप ज्ञानी समजत असल्यामुळे, ते काय पुराण, त्यातल्या काय कथा. परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या जीवनातलं फार त्यांना दीर्घकाळ जीवनाचा लाभला नाही. पण
अवतार कार्य संपवून ते लवकर निघून गेलेत. पण त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांचं एक वाक्य आहे, तुम्हाला माहिती नसेल तर, की "मी समजतो तशी ती पुराणं नाहीत. त्यांचा पुनश्च एक वार मला अभ्यास करायला हवा." असं त्यांचं स्वतःचं वाक्य आहे. मुद्दा माझा तेवढाच सुरू होता. हे अभ्यास करायला लागल्यानंतर आपल्याला कळतं, की अंडरलाईंग करंट इज द सेम आणि व्हाय नॉट? कारण भगवद्गीता ही त्या पुरुषोत्तमाचीच वाणी आहे आणि श्रीमद भागवतात ही वाणी पुरुषोत्तमाचीच आहे. आणि जे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखी नाही असं म्हणूया आपण, तरी भागवत महापुराण लिहिलं कोणी? शेवटी भगवद्गीता सुद्धा लिहिली कोणी? भगवान व्यास, नारायणाचेच अवतार. मुद्दा हेच भगवद्गीतेतही म्हणतात आहे. माऊली त्याच्यावर तेच भाष्य करते, "ऐसे मीच होऊनी पांडवा, करी ती माझी सेवा." ते मद्रूप होऊन माझी भक्ती करतात, असं भगवंत भगवद्गीतेत म्हणतात. मद्रूप झाले. माझी प्राप्ती झाली त्यांना आता, पण तरीही माझी भक्ती करतात. भक्तीमध्ये भक्ती करीत असताना भक्त जो असतो ना, तो भगवंताच्या अधीन असतो. खऱ्या भक्ताबद्दल बोलणं सुरू आहे. बाकी आपल्याला आजचा विषय आपला इतका उच्च कोटीचा विषय आहे, की आपल्याला बाकी आता खालच्या पातळीचा फारसा विचारच करायचा नाहीये. त्यामुळे भक्त म्हटल्यानंतर खरा भक्त समजून चालायचं. कारण भक्त तर मी पण स्वतःला समजतो. तो भाग वेगळा. तो आज बोलायचाच नाही आपल्याला. तर भक्तीमध्ये भक्त जो असतो, तो भगवंताच्या अधीन असतो. तर पराभक्ती, ज्याचा आपण आता विचार करतोय, त्याच्यामध्ये भगवंत भक्ताच्या अधीन होतो. एक म्हणून भक्तीच्या प्रांतामध्ये एक सुंदर वाक्य आहे, विधान आहे, की मी भगवंताचा आहे असं मला वाटणं. खूप छान गोष्ट आहे. खूपच छान गोष्ट आहे. ते सुद्धा मला वाटत नाही. तो सुद्धा प्रगतीचा एक खूप सुंदर, छान टप्पाच आहे तो. मी भगवंताचा आहे, मी भगवंता असं मला सतत वाटत राहणं. एखाद्या वेळेस वाटणं गोष्ट वेगळी, एखाद्या निमित्ताने वाटणं गोष्ट वेगळी. पण अखंड तो भाव अखंड हृदयामध्ये जिवंत असणं भाग वेगळं. पण खरी परिपूर्णता कशात आहे? भगवंतानी मला आपलं म्हणणं. 2 मध्ये खूप फरक आहे. मी भगवंताला आपलं म्हणणं आणि त्यांनी मला आपलं म्हणणं. म्हणून तो भक्त भगवंताच्या अधीन असतो, पण पराभक्तीमध्ये भगवंत भक्ताच्या अधीन होतो. तेच तर सौंदर्य भक्ती मार्गाचं आहे. आणि भक्ती आणि पराभक्तीमधला हा जो फरक स्पष्ट करताना नाथ महाराज वर्णन करतात, जे आपण भक्तियोगाच्या वेळेला बघितलं होतं, की "जै भक्ती माझी मी आपण, सदा होय भक्ता अधीन." लक्षणच केलंय त्याचं. "सदा होय भक्ता अधीन, तेथ मोक्षासहित ज्ञान येऊनी आपण पाया लागे." काय या भक्तीचं महात्म्य आहे. अक्क होऊन जातो आपण ते सगळं वाचल्यानंतर, की ज्या भक्तीमध्ये भगवंत म्हणतात आहे, "मी स्वतः भक्ताच्या अधीन होतो." आता भगवंतच अधीन झाल्यानंतर त्याचा स्वाभाविकच परिणाम आहे काय? अहो, मोक्षासहित ब्रह्मज्ञान. मग आता ते काय दूर राहणार आहे? पण भगवंत म्हणजे तरी काय आहे? ते परब्रह्म उभे विटेवरच आहे की नाही? विटेवरच्या भगवंताचा विचार करायचा असेल तर. त्यामुळे मोक्षासहित ब्रह्मज्ञान घेऊन मी माझ्याबरोबर घेऊन त्याच्या घरी जातो आणि त्याच्या पाया पडतो. "येऊनी आपण पाया लागे." प्रत्यक्ष भगवंत बोलतात आहेत. त्या हे भक्तीचं वैभव अन्य कुठल्याच मार्गात उपलब्धच नाहीये. हे जे विशेषतः पराभक्तीचं वैभव आहे ना, हे नाहीये अन्य मार्गात कुठे.
आणि मी त्याच्याकडे जाऊन, घरी जाऊन त्याच्या पाया पडतो. हे जे वर्णन आहे ना, त्या वर्णनाचा भाव असा आहे, की भक्त जो असतो तो भगवंताच्या भजनामध्ये इतका तल्लीन होतो, इतका रममाण होतो, की त्या अवस्थेमध्ये त्याची ज्ञान, मोक्ष या कशाचीच अपेक्षा नसते. कशाचीच नाही. म्हणजे आपण ज्याला सर्व काय म्हणूया, साध्या व्यावहारिक भाषेमध्ये पारमार्थिक ध्येय असं म्हणतो. मला ज्ञानप्राप्ती हवी आहे, मला मोक्ष हवा आहे. त्या भक्ताची काहीच कशाचीच अपेक्षा नाही. ज्ञान-मोक्षाचीच ज्याला अपेक्षा नाही, त्याला बाकीच्या अपेक्षांबद्दल तर बोलणंच नको तिथे. कारण मुळात मोक्षासाठी नव्हे, तर भगवंताच्या प्रेमाने, त्या भक्ती सुखाच्या ओढीनी हा शब्द वापरून गुळगुळीत केलेला आहे आपण. आपल्याला समजूच नाही शकत. ओढ ज्याला म्हणतात ना, ओढ शब्द खूप चांगला समजतो आपल्याला. कारण ओढ आपल्या सर्वांनाच असते. प्रश्न कशाची ओढच आहे फक्त. पण मला काय समजू शकत नाही, की इतकी भक्ती सुखाची ओढ कशी असू शकते? आपण भजन ज्याला म्हणतो व्यावहारिक भाषेत, जाऊ दे तो वेगळाच विषय आहे. पण भजनाची व्याख्याच मुळात खूप वेगळी आहे. पण आपण ज्याला परंपरेने भजन म्हणतो, त्या भजनासाठी मला काय-काय लागतं याचं फार सुंदर वर्णन परमपूज्य काकांनी एका प्रवचनात केलं आहे. तो विशिष्ट ड्रेस, गणवेश, समोर टीव्हीचा कॅमेरा, मध्यंतरामध्ये चहा, तो तबलेवाला, तो पेटीवाला, माझ्याच माझा नेहमीचा तबलेवाला, माझा नेहमीचा पेटीवाला. आली असेल. मला फारसं त्याच्यात आज वर्णनं जायचंच नाहीये. मुद्दा असा, हे सगळं असेल, तर मला भजन आलं असेल गाडी कुठे चालली आणि तुकाराम महाराजांचं भजन. दगडाचेच टाळं, दगडाच्याच चिपळ्या, भंडारा डोंगरावरती. म्हणून हे भक्ती सुखाची जी ओढ हा शब्द सुद्धा समजायला एक काय म्हणूया किमान पातळीचा सत्वगुणच असावा लागतो हृदयामध्ये. त्यामुळे मोक्षासाठी नाही, तर भगवंताच्या प्रेमाने, त्या भक्ती सुखाच्या ओढीनी, त्याच्या प्राप्तीनंतर सुद्धा भक्त त्याचं निरंतर भजन करतात. निरंतर भजन. इतकी ओढ आहे त्या सुखाची, इतका रममाण तो भक्त त्याच्यामध्ये होतो, इतका तल्लीन होतो, की त्याला हे मोक्ष, हे ब्रह्मज्ञान, हे माया, संसार माया तरून जाणं, इत्यादी हे विषय सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये नसतात. पण त्याच्या डोक्यात विषय असो का नसो, अरे भगवंताची प्राप्ती त्याला झाल्यामुळे हा तर त्याचा होणारा स्वाभाविक परिणाम आहे. येथ एकची लीला तरले, जी सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. ज्ञानेश्वर महाराज बोलतात 7व्या अध्यायामध्ये. येथ एकची लीला तरले. खूप सुंदर ओवी एका दृष्टीने, कारण ऐलीच थडी सरले मायाजळ. अगदी काय नेमकं होतं त्या भक्ताच्या बाबतीत, त्याची मार्मिकता सांगणारी ओवी आहे. त्याचे तरुण गेले. कोण तरुण गेले माऊली म्हणते, की जे मला काया वचनानी ज्यांनी माझं भजन केलं, जे मला भजले. ही जी माझी माया आहे, ती दैवी ही एषा मम माया दुरत्यया म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवंतानी. ती सोपी नाही आहे तरुण जाणं, कारण ती अरे माझी शक्ती आहे ती. तिला कामच दिलेलं आहे मी ते. काय हे सगळं जगाचा जो काही पसारा तिने मांडलेला आहे. तिची जी मोह निर्माण करण्याची शक्ती आहे.
त्यामुळे माझ्या ज्ञानाच्या आधारे मी हे तरुण जाईन, हा ताबडतोब अहंकार सोडून द्यावा. ताबडतोब. व्युत्पत्ती जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. तो अहंकार सोडूनच द्यावा. म्हणून भगवंत म्हणतात आहे, की ज्यांनी मला काया वचनाने मला भजलं, काया, वाचा, मने, अखंड ज्यांनी माझी भक्ती केली, त्यांना काय होतं, मी प्रसन्न होतो. त्यांना माझ्या प्रसादाने ज्ञान प्राप्ती होते आणि मग त्याचा होणारा स्वाभाविक परिणाम, अलीकडच्या काठीस ते मायाजळ संपूनच जातं. ऐलीच थडी सरले मायाजळ. आता जर समुद्र आटूनच गेला, तर समुद्र तरून जाण्याचा प्रश्न तरी निर्माण होतो का? पहा, आपल्या डोक्यातच असे विचार येत नाही. समुद्र आटणं आपण कल्पनाच नाही करू शकत. पण मुळात हा संसार समुद्र जो आहे, तो मुळातच मिथ्या असल्यामुळे, जसा स्वप्नातला समुद्र असतो, तो मुळातच मिथ्या असतो. पण हे जोपर्यंत मला जाग येईपर्यंत मला समजत नाही. जोपर्यंत स्वप्न सुरू आहे, मी बुडतच असतो त्या समुद्रात. जाग आल्यावर कळतं, अरे मुळातच तो मिथ्या होता. ऐलीचं थडी सरले मायाजळ. आता तो पोहून जाण्याचा आणि नदीत बसून आपलं नावेत बसून जाण्याचा, होडीत बसून जाण्याचा वगैरे विचारच सगळे संपून जातात. ऐलीचं थडी सरले मायाजळ. तो तो जो स्वाभाविक परिणाम आहे ज्ञानप्राप्तीचा, त्यांनी त्या मायेचा शास्त्रीय भाषेत अत्यंताभाव होतो. त्यामुळे ती तरून जाण्यास शिल्लकच राहत नाही. आपला विषय हा सुरू आहे, की हे काहीही त्या भक्ताच्या अंतःकरणात अपेक्षाच नाही. मला मोक्ष हवा, मला ज्ञान मला फक्त भगवंत हवा. आणि भगवंत हवा हे सुद्धा आता म्हणता येत नाही, कारण तो प्राप्त झालेलाच आहे. आपण आज ज्ञानोत्तर भक्तीचा विचार करतोय, नुसत्या भक्तीचा नाही. इतकं प्रेम, इतकी ओढ. ओढ हा शब्द खूप छान आहे. कारण प्रेम शब्द सुद्धा पुन्हा वापरून गुळगुळीत केलेला आहे आपण व्यवहारात. प्रेमही आपल्याला समजू शकत नाही. इतके आपण आज स्वार्थी झालेलो आहोत या कलियुगामध्ये. भक्तिप्रेमाची इतकी ओढ आहे, जबरदस्त त्या भक्ताला असते, की हे मायाजळन हे ते तरून जातो, त्यात आश्चर्य नाहीच आहे, कारण भगवंताचीच प्राप्ती झाली आहे. पण तो स्वतः जो असतो भक्त, तो केवळ त्या भक्तीच्या उल्हासातच असतो. त्याचाच आनंद, भक्ती रसाचा आनंद चाखत तो असतो, असं म्हणूया. भगवंताचं आत्यंतिक प्रेम, एवढी एकच गोष्ट तो भक्त फक्त जाणतो. बस, मला भगवंताचं प्रेम. आणि तो भगवंतच त्याच्या हृदयात प्रकट झाल्यामुळे ते प्रेम त्याच्या हृदयात मावेनासं होतं, असं वर्णन आहे. ओसंडून वाहतं. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा, अशी नारद महाराज आपल्याला माहिती आहे भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करतात. अथातो भक्तिम व्याख्यास्यामः, असं म्हटल्याबरोबर पहिलं पहिलं म्हणजे दुसरं सूत्र टेक्निकली, पण त्याच्यानंतरचं पहिलं सूत्र व्याख्या करतो, असं म्हटल्यानंतर काय व्याख्या केली हो नारद महाराजांनी? भक्तीची व्याख्या काय केली? सा, सा म्हणजे ती, संस्कृत व्याकरण. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती. पिरियड, शुद्ध मराठीत. म्हणून मी जेव्हा असं म्हणतो, की मी भगवंताचा भक्त आहे, तेव्हा तपासूनच घ्यावं, आपली भाषाच तपासून घ्यावी. व्यवहारात भक्ती शब्द वापरतात, पण मी उपासक आहे. जमून जाईल. जमून जाईल एखाद वेळेस. करतो मी उपासना, करतो काहीतरी. भक्त म्हणजे विभक्त नव्हे तो भक्त, हे बोलतच नाही आपण आता. प्रेम आहे का भगवंताचं प्रेम? मला प्रेम खूप आहे माझ्याजवळ. पण माझ्या प्रेमाचे विषय
भगवंत सोडून बाकी सर्व आहेत. आणि ते सुद्धा एक नाही तर अनंत आहेत. तो विषय दुसरा भगवंत नाहीये समजा, पण एकच विषय आहे, तरी सोपं झालं असतं का? आहे समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातला एक प्रसंग आहे. ती कथा सांगायला मला वेळ नाही. पण एका धनगराची कथा आहे. एका धनगर नाही, गाई म्हशी हाकणारा जो असतो, त्याची कथा आहे. त्याचं फक्त म्हशीवरच प्रेम असतं. फक्त म्हैस. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, जागृतीत, स्वप्नात त्याला म्हैसच दिसत असते. समर्थ म्हणाले, "सोपं काम आहे रे तुझं." तो जो गुराखी, त्याचं काम सोपं होतं. कारण त्याच्या प्रेमाचा विषय एकच होता. मी जर समर्थांच्या समोर गेलो असतो, समर्थ म्हणाले असते, "फारच कॉम्प्लिकेटेड केस." शुद्ध मराठीत. कारण म्हशीवरचं प्रेम काढून भगवंताकडे लावणं सोपं आहे. पण माझ्या प्रेमाचे इतके विविध विषय आहेत, कुठून ते प्रेम काढता आता? असं समर्थ म्हणाले असते. म्हणून "सा तू अस्मिन् परम प्रेम रूपा." भक्ती म्हणजे प्रेम. म्हणून मी म्हणत होतो, की मी भक्त आहे असं म्हणताना आपण आपलं अंतःकरण थोडंसं तपासूनच घेतलं पाहिजे. खरंच प्रेम आहे का रे मला भगवंताचं? खरंच आहे का प्रेम? कारण प्रेम म्हटल्यानंतर साधी गोष्ट आहे, अखंड त्याचं स्मरण. बस त्याला त्याच तर गोष्टीला ज्ञानाच्या प्रांतामध्ये अनुसंधान म्हणतात. म्हणून आपण विचार केला होता. आचार्यांनी किती सुंदर आपल्यासमोर मांडणी त्याच दृष्टीने केली होती, की मोक्ष कारण सामग्र्यां भक्ती ही एव गरी असे म्हटलं. पण त्याची व्याख्या करताना पुढे आचार्य म्हणाले होते, काय? स्वस्वरूपानुसंधानम भक्ती भक्तिरित्य भिधीयते. ही भक्ती आहे. मग तिथे अनुसंधानाची भाषा आहे फक्त, इथे प्रेमाची भाषा आहे एवढंच. परिणाम एकच आहे. कारण ज्याचं प्रेम असतं त्याचंच अनुसंधान राहू शकतं आपल्याला. आणि अनुसंधान त्याचंच असतं ज्याचं मला प्रेम आहे. काय फरक आहे? तर भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती असं नारद महाराजांनी पहिल्याच सूत्रामध्ये व्याख्याच करून टाकली. आणि असं भगवत प्रेम आपल्या पूर्वसुकृतांनी आपल्याला लाभलं असेल, तर आपण खूप महाभाग्यवान आहोत हे लक्षात ठेवावं. असतात काही भाग्यवान असे. काही तर अगदी म्हणजे लहान वयापासूनच भगवंताचं प्रेम असतं. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः. भगवद्गीता बोलते. लहानपणापासून काय स्पष्टीकरण आहे त्याचं? काही नाही, एकच स्पष्टीकरण आहे. पूर्वाभ्यास, पूर्व सुकृत, भगवंताचं प्रेम आणि ते नसेल, तर ते आपल्याला मग भक्तीच्या साधनेने संपादनच करावं लागतं. मग ते संपादन कसं करावं, काय करावं, तो वेगळा विषय झाला. तो भक्ती योगाचा विषय झाला. आपण आज चिंतन करतो आहे, तो भगवत प्राप्ती झालेल्या त्या भाग्यवान भक्ताचा आपण विचार करतोय, जो ज्ञानोत्तर भक्तीमध्ये तल्लीन आहे. कुठलीच अपेक्षा त्याच्या अंतःकरणात नाही. ब्रह्मज्ञानाची नाही, मोक्षाची नाही. अपेक्षा हा प्रेमामधील एक मोठा अडसर असतो खरं. अपेक्षा व्यवहारात सुद्धा ते तितकंच सत्य आहे, विचार केला तर. पण खरं प्रेम हे निरपेक्षच असतं. आज आपलं असं होऊन बसलेलं आहे, की प्रेम म्हटलं की अपेक्षा बस. मग त्यांनी काय समाजात चाललंय ते सगळं वाचायला मिळतं वर्तमानपत्रात आपल्याला. जबरदस्त अपेक्षा, इतकं की त्या प्रेमाच्या व्यक्तीला ठार मारायला मागे-पुढे पाहत नाहीत. त्याला प्रेमच म्हणत नाहीत. खरं प्रेम हे निरपेक्ष असतं. आणि म्हणून जो खरा भक्त असतो ना, तो जर काही जर मागायचंच झालं भगवंताकडे, तर तो भगवंताचं प्रेमच मागतो फक्त.
आपण जसं बघतोय, त्याला ब्रह्मज्ञान नको, त्याला मोक्ष नको, त्याला भगवंतच हवाय. त्यामुळे जर मागायचीच वेळ आली, तर तो अत्यंत कळवळून त्या भक्तिपूर्ण अंतःकरणाने भगवंताला म्हणतो, "भगवंता, द्यायचंच असेल तुला तर मला तुझं फक्त प्रेम दे. असं कधीच होऊ देऊ नको, की माझ्या अंतःकरणातलं तुझं प्रेम कमी झालं. काही कारणाने पुन्हा दुसऱ्या कुठल्यातरी एखाद्या विषयाचं प्रेम निर्माण झालं. असं कृपा कर, पण होऊ देऊ नकोस." आणि भक्तीचं हे पण एक खूप सुंदर वैशिष्ट्य आहे. मी असं करीन अशी भाषाच नाहीये कुठे. तू असं कर. अनन्य, अनन्य शरण. प्रेमाचं, त्या प्रेम नावाच्या नाण्याची दुसरी बाजू हीच आहे. अनन्य शरणता. तिथेच तर माझ्या प्रेमाला धक्का लागतो हो. माझं प्रेम तिथेच किती काय म्हणूया पोकळ आहे हे लक्षात येतं. थोडं जीवनात काही बिघडलं, थोडं प्रतिकूल गोष्टी घडल्या, आले दुःखाचे प्रसंग, झालं. आपुल्या मनासारिखे न घडे. तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम. समर्थ बोलतात, दास बोला. मीच जबाबदार आहे त्याला. कशाला? असं काहीतरी झालं आणि माझं देवावरचं प्रेम कमी झालं, तर होणाऱ्या परिणामांना जबाबदार मीच आहे. का? कारण अनन्य शरणता नाही. आपला जो विषय सुरू आहे. अनन्य शरण असणारा भक्त काय म्हणतो? देवाचे जे मनोगत तेची माझे उचित. इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम. ह्याला म्हणतात शरणागती. ह्याला म्हणतात प्रेम. आणि हा जो भक्त आहे, हा तर फक्त प्रेमाचीच मागणी करतो. जर मागायचं झालं तर. त्याची तर काही अपेक्षाच नाहीये. आपण तोच विषय बघतोय. अरे, ज्याचा ब्रह्मज्ञान नको, ज्याला मोक्ष सुद्धा नको, तो काय मागणार आहे देवाकडे? आणि भक्तीचं लक्षणच आहे खरं ते. अनेक लक्षणं श्री नारद महाराजांनी भक्तिसूत्रात केलेली आहे. त्यातलं एक लक्षण करताना ते म्हणतात, "सा न कामाय माना, निरोध रूपत्वा." सा न कामाय माना. ती जी पराभक्ती आहे, ती कोणत्याही भौतिक म्हणा किंवा पारलौकिकही म्हणा, कुठलीही कामना किंवा कुठलीही स्वार्थी इच्छा करणारी नसते. कारण का? तर तिचं स्वतःचं स्वरूपच सर्व सांसारिक वासनांचा निरोध रूपत्वात. हे लक्षण केलंय भक्तीचं. म्हणजे मी भक्ती करतोय असं मला वाटतंय आणि माझ्या सांसारिक कामना पूर्ण व्हाव्या असंही वाटतंय. म्हणजे माझी भक्तीच चुकली की नाही? कारण भक्तीच्या व्याख्येमध्ये मी बसतच नाहीये. म्हणून मी त्याला मगाशी उपासना म्हणालो. आपण व्यवहारात वापरून जातो तो शब्द. पण हे आपल्याला कळलेलं असावं निदान, की उपासक मी आहे. मी उपासना करतो आहे. म्हणून तर चुका होतात आहेत. त्यामुळे त्याग ज्याला म्हणतात, ज्याला उपशम म्हणतात, हे तर त्या भक्तीचं स्वरूपच आहे. हे त्या भक्तीचं लक्षण आहे एक. सा न कामाय माना, निरोध रूपत्वा. आणि सकाम भक्तीमध्ये काय होतं, की साधक किंवा तो उपासक, तो भक्त त्या भगवंतालाच दुरावतो. का? साधं गणित आहे. इट बिकम्स अ ट्रान्झॅक्शन. व्यवहार होतो तो. जसं मी दुकानात जातो, काहीतरी पैसे देतो. मी पैसे दिले, त्या बदल्यात एक वस्तू घेऊन घरी येतो. तसं इथे काय होतं, इथे भगवंताचं मी भक्ती करतो म्हणजे काय, काय जी काही भक्तीच्या नावाखाली आपण करतो, ते करतो. वेळ देतो त्याला. कशाच्या? कशाच्या तरी अपेक्षेने. मग तोही म्हणतो, काय? "हे यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्." तुला हवं ते मिळालं ना, आता तुझा माझा संबंध काय? भगवंतालाच आपण दुरावतो. पण इतकं सगळं माहिती असून सुद्धा भक्तीच्या प्रांतामध्ये सकामतेचा महापूर आलेला आपल्याला दिसतो. भारत देशामध्ये असं वाटतं की नाही, काय धार्मिक झालेत लोकं बघा. लाखोंची संख्या.
टक्केवारी सोडून देऊ आपण. पण सकामतेचा महापूर आहे आणि खरं सांगायचं तर ही जी वास्तविकता आहे, ही स्वीकारूनच प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णांनी सुद्धा चतुर्विधा भजन्ते माम असं म्हणून जे आर्त आहेत, जे अर्थार्थी आहेत, त्यांना सुद्धा भक्त म्हणून स्वीकारलेला आहे. प्राथमिक अवस्थेतले भक्त म्हणून का होईना स्वीकारलेला आहे. परमपूज्य काकांचे शब्द वापरायचे झाले तर काका म्हणतात, अशा या मासमधूनच क्लासमध्ये साधक येत असतो. मास, मास म्हणजे काय? हे जे प्रचंड लाखोंची संख्या आपल्याला दिसते, तो मास. पण 4 प्रकारचे जे भक्त सांगितले आहेत, त्यातनं ते जेव्हा आपण जसं शाळेमध्ये पहिले 5वी मग 10वी, मग ग्रॅज्युएशन, स्नातक, मग पी-एच-डी इत्यादी. असं जो एक प्रवास असतो, म्हणून भगवंतांनी त्यांचाही स्वीकार केलेला आहे. सकामतेने का होईना, पण माझीच भक्ती करतात आहेत. ही पापं तर करत नाही आहेत. आहे 5वीत का होईना शाळेत तर आहे. पण अशा भक्ताला भगवंत नको असतो, पण ज्ञानी भक्त जो असतो, त्याला मात्र त्याची सर्व लौकिक कर्म, सर्व धार्मिक कर्म ही परमेश्वराला अर्पण करून ते जे भक्त असतात, ते भगवद रूपच होतात. आणि भगवंताविषयीचं त्यांचं जे प्रेम आहे, ते अमर्याद वाढत राहतं. का बरं? कारण आता जसं मगाशी मी म्हणालो, त्यांच्या हृदयात प्रत्यक्ष नारायणच आता प्रकट झालेला आहे. म्हणजे एका दृष्टीने विचार केला ना, तर त्यांच्या हातात सुद्धा ती गोष्ट आता राहत नाही. अमर्याद प्रेम. आणि ही जी अ, कामना आपण ज्याला म्हणतो, सांसारिक इच्छांचा आपण आत्ता विचार केला, त्या कामना त्यागाचं महात्म्य ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये एका ओवीत इतकं सुंदर अधोरेखित केलेलं आहे, की ती एक ओवी जरी मी माझ्या समोर अखंड ठेवली, तरी मी अखंड सावधच राहीन. तया स्वांतःकरण चिता सकल कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही. एवढं मोठं फळ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तया स्वांतःकरण चिता. पण अट काय घातली? ज्यांनी स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे. झालं. तिथेच तुम्ही नापास होतो. सकळ कामोपशांता, सर्व वैषयिक इच्छा ज्याच्या नष्ट झाल्या आहे, अशा साधकाला म्हणा, अशा भक्ताला म्हणा, अशा उपासकाला म्हणा, जो शब्द तुम्हाला वापरायचा असेल, त्याला परमात्मा वस्तुतः भिन्न नाहीच आहे. परमात्मा परवता दूरी नाही. तो त्याच्यापासून दूर नाही, देशतः दूर नाही. बरं, दूर भाषा पण सोडून द्या. मुळात तो भिन्नच नाही परमात्म्यापासून. इतकं मोठं फळ सांगतात आहे. म्हणून मी म्हणालो, ही एक ओवी जरी माझ्या भक्तिप्रांतामध्ये मी जर माझ्या समोर ठेवली, व्हॉट इज द गोल? व्हॉट इज द नॉर्थ स्टार? कुठं जायचं आहे मला? दिशा कोणती आहे माझी? ही माझी दिशा आहे. तया स्वांतःकरण जिता सकल कामोपशांता. कारण असं झाल्यावर काय होणार आहे? अरे, परमात्मा परवता दूरी नाही. म्हणजे आज मला जे असं काहीतरी वाटतंय, की मी काहीतरी केल्याने मला भगवंताची प्राप्ती होईल. भक्ती सुद्धा करण्याचाच विषय आहे. बोलणं झालंय आपलं ते सुरुवातीला त्या मालिकेत. काहीतरी केल्याने काहीतरी प्राप्त होईल हे जे मला वाटत असतं, नव्हे, आजही मी वस्तुतः भिन्न नाहीच आहे त्या परमात्म्यापासून. मग याचा साधा अर्थ असा आहे, की पण तसा अनुभव मला नाही, म्हणजे त्या अनुभवाच्या आड काहीतरी येत आहे. मग तेच तर नेमकं मार्मिक वर्णन माऊली इथे करते. काय येत आहे? तर माझ्या अंतःकरणातल्या या सर्व कामना. म्हणून त्याला किडाळाचा दोष दुसऱ्या एका ओवीत माऊलीने म्हटलेला आहे. तो किडाळाचा दोष हा आहे तो. हे किडाळ आहे. ते शुद्ध सोनं त्यातला हा किडा आहे.
असा असा हा जो भक्त निरीच्छ, निस्पृह, सुंदर शब्द आहे. या शब्दांचं खरं इतके शब्द आपल्याला आवडायला हवे आता परमार्थ प्रांतात, विशेषतः काही वर्ष घालवलेले साधक, विविध ग्रंथांचा अभ्यास करणारे साधक, त्यांना तर आता मी कधी एकदा निरीच्छ होतो, निस्पृह होतो, याची तर घाई झाली पाहिजे खरं विचार केला तर. खरी पारमार्थिक प्रगती ज्याला साधायची आहे. पण हा जो भक्त, ज्याला भगवत प्राप्ती झालेली आहे, असा तो निरीच्छ, निस्पृह, स्वच्छ चारित्र्याचा जो भक्त आहे, तोच मला मान्य आहे, असं भगवंत म्हणतात. तोच मला मान्य आहे, हा म्हणण्याचा भाव असा त्याच्याच अंतःकरणात मी प्रकट होतो. पण परमात्मा परवता दूरी नाही, याचा तोच अर्थ आहे, की भगवंत, जसं आपण मगाशी म्हणालो, तो तर सर्वत्रच आहे. आत्ताही आहे. हो, आत्ताही आपल्या सर्वांच्या हृदयात तोच तर विराजमान आहे. दुसरं कोण आहे? तर त्याच्या प्रकटीकरणाला अडथळा, तो प्रकट का होत नाहीये? त्याला अडथळा माझीच कामना. म्हणून निरीच्छ, निस्पृहता, तोच भक्त मला मान्य आहे. आणि मान्य आहे याचा अर्थ त्याच्याच अंतःकरणात मी प्रकट होतो. त्यामुळे परमात्म्याची प्राप्ती झालेल्या अशा निस्पृह अशा अंतःकरणाची स्थिती प्राप्त झाल्यानंतर तो जो भगवत भजन करीत राहतो, त्याने त्याला चौथ्या भक्तीचा म्हणजे तुम्ही म्हणाल आता या काय भक्तीचे किती प्रकार आहेत देव जाणे. तसं नाही. आपण ज्याला पराभक्ती मगाशी म्हटलं, त्यालाच पुन्हा चौथ्या भक्तीचा असं नाथ महाराज म्हणतात. त्याला चौथ्या भक्तीचा लाभ होतो. आणि त्याला एक नाव पण दिलंय छान या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी. त्या भक्तीचं लक्षण नाथ महाराज वर्णितात, की ऐशिये निरपेक्षता प्राप्ती. निरपेक्षता प्राप्ती म्हणजे निस्पृहता, आपण ज्याच्याबद्दल बोलतोय. ऐशिये निरपेक्षता प्राप्ती माझ्या भजनी अति प्रीती, ती लाभे माझी चौथी भक्ती, जिसी एकांती म्हणे वेदू. वेद त्याला एकांत भक्ती म्हणतो, असं नाराज महाराज म्हणतात. आपलं एकनाथ महाराज म्हणतात. एकांती भक्ती फार सुंदर शब्द आहे. ऐक, एकांत भक्तीची मातू, देव भक्तासी होय एकांतू, भक्त रिघे देवा आतू, आणि देव भक्तातू सबाह्य. संपला. त्याच्या पलीकडे काय असेल? काहीच असू शकत नाही याच्या पलीकडे आता. एकांत भक्ती, सुंदर शब्द आहे अगदी. की असा जो निस्पृह, निरीच्छ, त्याच्या अंतःकरणात कुठलीच कामना नाही. स्वांतःकरण जिता सकल कामोपशांता, हे वर्णन ज्याला लागू पडतं, असा जो भक्त, त्याला माझ्या भजनाविषयी अत्यंत प्रेम, आणि म्हणून माझी प्राप्ती झाल्यानंतरही तो माझ्या भजनामध्ये दंग तल्लीन. त्यावेळी त्याला माझी चौथी भक्ती प्राप्त होते. उद्धवा, ज्या भक्तीला वेदामध्ये एकांत भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि एकांत भक्तीचं लक्षण काय केलं नाथ महाराजांनी आता? की देव आणि भक्त यांचा एकांत. आणि एकांत, आपल्याला एकांत शब्द सुद्धा नीट समजत नाही, कारण आपण स्थूल पातळीवरच विचार करतो. बायको माहेरी गेली, मुलं नोकरीवर आहे किंवा मुलं शाळेत गेलेत, काहीतरी, मी घरी एकटा आहे किंवा एकटी आहे. नवरा ऑफिसमध्ये गेला, मुलं शाळेत गेली, मी एकटी आहे. एकांत. चुकलं. एकांत याचा अर्थ जिथे एकाचाही अंत होतो. म्हणून देव आणि भक्त खरं म्हटलं तर द्वैत आहे, पण त्यांचा एकांत सांगितलेला आहे. एकांत म्हणजे साम्य होतं. आणि साम्य होतं म्हणजे तरी काय?
नाथ महाराज वर्णन करतात आहे, देव भक्तासी होय एकांतू भक्त रिघे देवा आतू, की भक्त देवात प्रविष्ट होतो आणि देव आतून बाहेरून भक्तात प्रविष्ट होतो. देव शोधाया गेलो तो देवची होणी ठेलो, ही ती अवस्था. हे ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण आहे. हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. या भेदरहित म्हणजे अभेद अवस्थेत केलेल्या भगवत भजनाला एकांत भक्ती असं म्हणतात. एकांत म्हणजे एकाचाही खरं अंत तिथे झालेला आहे. आता त्या दोघांमध्ये काही भेदच उरलेला नाहीये, तरीही तो भजन करतोय, तरी तो भक्ती करतोय, त्या प्रेमामध्ये बुडून गेलेला आहे. जय कृष्ण होय आपण, एक सुंदर ओवी अजून माऊलींची. जे कृष्णची होई जे आपण, ते कृष्ण होय आपुले अंतःकरण. फार सुंदर ओवी आहे, 8व्या अध्यायातली आहे. जे कृष्णाची होई जे आपण, आपण जेव्हा कृष्ण होतो तेव्हा काय होतं? आणि कृष्ण होतो म्हणजे काय? आपण ब्रह्मरूप कृष्णाची प्राप्ती, अभेदाची प्राप्ती आपण ज्याला म्हणालो, किंवा भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण कृष्णाचेच भक्त होतो, ज्या भक्ताबद्दल आपण आता बोलतोय. जे कृष्णची होय जे आपण, ते कृष्ण होय आपुले अंतःकरण, मग संकल्पाचे अंगण बोळगती सिद्धी. म्हणजे ज्या सिद्धी आहे, अष्टमहासिद्धी, त्या त्याच्या संकल्पाच्या अंगणाची सेवा करतात, माऊली म्हणते. कशाला त्याला कामनाच नाहीये, निस्पृह ते आपण बोलतोय. तो निस्पृह जरी असला, तो जरी निरीच्छ असला, तरी हे होणारे आपोआप परिणाम आहे. का बरं? कारण आता अभेद झालाय भगवंताशी. तो एकांत भक्त आता परमात्म्याहून भिन्न असं काही या जगात सुद्धा पाहत नाही. नाथ महाराज म्हणतात, परमेश्वराने स्वतःहून त्याला 4 पुरुषार्थ जरी देऊ केले, तरी त्याला ते नको असतात. त्याला ते नको असतात. महत्त्वाचा विषय हा आहे. भगवंत भगवंतच आहे हो, तो काय देणार नाही. विषय तो नाहीये. विषय हा सुरू आहे, त्याला काहीच नको. त्याला फक्त भगवंत हवा. ते 4 पुरुषार्थही नको. मग तो आपल्या तोंडाने काही मागेल, हे तर केव्हाही घडणं शक्य नाही. त्याला मोक्ष देखील नको. त्याला मोक्ष देखील नको. हे जेव्हा आपल्याला ही एक भक्ताच्या त्या अंतःकरणाची अवस्था, की ज्याचा आपण फक्त आता विचारच करू शकतो. पण हे जेव्हा आपण सगळं छान नीट अभ्यासतो, समजून घेतो, तेव्हा मग आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे जे मागितलं, त्या भूमिकेचा निदान अंदाज तरी यायला सुरुवात होते. नाहीतर आपण नुसतं आपलं ते म्हणायचं असतं कीर्तनामध्ये म्हणून म्हणतो. काय? "हे चिदान देगा देवा" छान चालीत वगैरे म्हणतो. "तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझे सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा" किंवा धनसंपदा. पदच्छेद आहे तिथे आपलं भेद, कधी-कधी 2 ग्रंथांमध्ये 2 वेगळ्या शब्द वाचायला मिळतात. अर्थ एकच आहे. न लगे मुक्ती आणि धनसंपदा, संत संग देई सदा. हेची दान देगा देवा. काय मागणं मागतात आहे तुकाराम महाराज? जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे, विठ्ठलाकडे काय मागणं मागतात? की मला हेच दान दे. काय पुन्हा तेच जे आपण मगाशी बोललो. मला तुझा कधीच विसर होऊ देऊ नकोस. पहा, खरा भक्त ज्याच्या हृदयात नारायण प्रकट झालेला आहे, तो काय मागतो? कारण पुन्हा नारद महाराजांनी अजून एक लक्षण केलं आहे भक्तीचं, तद विस्मरणे परम व्याकुलता.
लक्षच नसतं आपलं याच्याकडे, या सगळ्या गोष्टींकडे. मला तर म्हणजे दिवसभरात कधीतरी एखाद्या वेळेस भगवंताची आठवण झाली, तरी मी स्वतःला धन्य समजणारा मी. चला, आज एकदा का होईना, काही का कारणाने होईना, भगवंताची आठवण झाली आणि तद विस्मरणे परम व्याकुलता, हे भक्तीचं केलेलं लक्षण, की क्षणभर जरी त्याचं विस्मरण झालं, तर तो भक्त व्याकुळच होतो. व्याकुळ, काय शब्द वापरलाय पहा, व्याकुलता, व्याकुळ होतो. वाईट वाटणं आणि व्याकुळ यातला फरक आपण समजू शकतो. वाईट वाटणं बरोबरच असतं. व्याकुळ असं झालंच कसं? मला विस्मरणच कसं झालं भगवंताचं? म्हणून तुकाराम महाराजांनी सुरुवातीचं पहिलं मागणं आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर नवा. मग गुण गाईन आवडी, कारण तुझ्या स्मरणामध्ये, तुझ्या प्रेमाने मी तुझंच गुण गाईन, म्हणजे मी तुझंच भजन करीन आणि तोच माझा सर्वस्व लाभ आहे. मला दुसरं काहीही नको. या लाभापुढे मला न लगे मुक्ती, मला मुक्ती सुद्धा नको, मोक्ष नको. संपत्तीचा तर आता विषयच नाही, काहीही नको. आणि द्यायचंच असेल ना, विठ्ठला तुला जर द्यायचंच तू ठरवलं असशील, तर ज्यांनी मला तुझी भक्ती करायला शिकवलं, त्या संतांची सर्व काळ संगती मला दे. बस. कारण त्यांनी मला शिकवली तुझी भक्ती कशी करायची. तुझ्या भक्तीने काय प्राप्त होतं. संगती मला दे. आणि मग तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. मग हे जे दान आहे, हे जर तू भगवंता देणार असशील, तर मग मला तू खुशाल गर्भवासाला परत पाठवलं, म्हणजे पुन्हा मला जन्माला घातलं, तरीही माझी काही हरकत नाही. कारण ते जी सर्व दुःख, गर्भवासाचं दुःख, मानवी जीवनातली सर्व दुःख, ही जी अनिवार्य दुःख आहे, ती मला दुःखच वाटत नाहीत ना. कारण माझ्या दृष्टीने तो पुन्हा आनंदाचाच विषय, कारण पुन्हा एकदा मला भजन करण्याची तुझी संधी प्राप्त होईल, पुन्हा गर्भवासाच्या निमित्ताने. आपला विषय सुरू आहे. हे जे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मागणं आहे, त्याची जी खोली आहे, कारण काय होतं, परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात तसं, हे जे मागणं आहे किंवा हा जो संवाद आहे, हा तुकाराम महाराजांसारख्या श्रेष्ठ भक्ताचा आणि त्या विठ्ठलातला संवाद आहे. पण तो मी बोलतो कशासारखं? पोपटासारखं फक्त. तो पोपट असतो ना घरात. आपल्याला माहिती आहे पोपटाला शिकवता येतात 2-4 शब्द. तो बोलतो आणि आपण कौतुक करतो त्याचं. पण त्या पोपटाला त्याचा अर्थ काही कळत असतो का? नाही. तशी माझी अवस्था आहे. त्या टाळाच्या त्या दणक्यात हरवून जातात ते शब्द. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात आहे, त्याची काय खोली आहे, कुठल्या अवस्थेमध्ये हे ते मागतायत, याचं अंदाजच नाही मला येऊ शकत. कारण ती अंतःकरणाची स्थिती माझी नाही ना. हे माझं मागणं थोडीच आहे. त्यांनी जे मागितलं, त्याचा मी फक्त पुनरुच्चार करतोय. संपलं. मला तर घाई झाली आहे कधी एकदाचं म्हणून संपतं आणि पुढचे कार्यक्रम, प्रसाद, भोजन प्रसाद, गप्पा. हे आहे त्या ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या भक्ताचं एक उदाहरण जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि म्हणून त्या भक्ताचं मागणं सुद्धा विलक्षणच असतं. न लगे मुक्ती, जो आपला विषय सुरू आहे, त्याच्या अंतःकरणात कसलीच कामना नाही. खरा निस्पृह निरीच्छ फक्त भगवंत, असा हा जो निस्पृह भक्त, त्यामुळे तो न लगे मुक्ती म्हणजे मोक्ष देखील नको. मला आता मोक्ष देखील नको. कारण मुळात मोक्षासाठी तो हे करतच नाहीये ना. त्या उद्देशानेच तो भक्ती करत नाहीये. पण मोक्ष देखील नको असं कसं म्हणू शकतो तो? कारण आपल्याला पहिलेपासून आपण विचार करतोय परमार्थातलं ध्येय काय? कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती.
तेव्हा तो मोक्ष देखील नको असं कसं काय म्हणू शकतो? त्या प्रश्नाचं उत्तर, याचं रहस्य पुरुषोत्तम असलेल्या भगवान श्री गोपालकृष्ण विशद करतात. या अध्यायातली ओवी आहे, की मी परमात्मा, परमानंद. फार सुंदर ओवी आहे. मी परमात्मा, परमानंद, भक्त, मद भजने शुद्ध स्वानंद, दोघे अभेदे स्वानंद कंद, सच्चिदानंद निज रूपे. मगाशी आपण ज्या अभेदाचं वर्णन ऐकलं, तो देव, तो भक्त त्या देवामध्ये विलीन झालेला आणि देवानी त्या भक्ताला अंतर्बाह्य व्यापून टाकलेलं. बस तेच वर्णन भगवंत करतात आहे, की उद्धवाच्या मनात तो प्रश्न आला असेल असं गृहीत धरून, की मोक्षाची पण इच्छा नाही? हो. भगवंत म्हणतात अगदी स्वाभाविक आहे. का? कारण मी परमात्मा, परमानंद. भगवंत म्हणतात तो जो निस्पृह महात्मा आहे, तो जो निरुपाधिक निरिच्छ महात्मा आहे, भक्त आहे, तो महापुरुष मला पूज्य आहे. आणि त्याच्या दृष्टीने मगाशी बोलल्याप्रमाणे हे 4 पुरुषार्थ तर सोडाच, पण मोक्ष ही अगदी क्षुल्लक आहे. भगवंतांचा शब्द आहे बरं तिथे, क्षुल्लक म्हटलेला आहे त्याला. कशासारखा? तर भुसासारखा. भुसा माहिती आहे आपल्याला, क्षुल्लक एखादी गोष्ट म्हणजे भुसा. मोक्ष, आणि आपण बोलतो कशाबद्दल आहे? मोक्ष. इतका क्षुल्लक आहे मोक्ष त्याच्या दृष्टीने. आणि का बरं? कारण तो जो माझा निरपेक्ष भक्त आहे, निस्पृह भक्त आहे, तो माझ्यासारखाच समर्थ आहे. बरं तो नुसता माझ्यासारखा समर्थ आहे असं म्हणावं का भगवंतांनी? भगवंत म्हणतात नाही, नाही, नाही. असं सुद्धा नाही. तो ब्रह्मरूपाने मीच आहे. मी परमात्मा, परमानंद, भक्त, मत भजने, शुद्ध स्वानंद, दोघे अभेदे, स्वानंद कंद. त्यामुळे तो माझ्यासारखा, आता सारखा शब्द सुद्धा भगवंताला सहन होत नाहीये. आता सारखा पण नव्हे, कारण सारखा म्हटलं की पुन्हा द्वैत आलंच. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी अगदी हुबेहूब असू शकते, अगदी असू शकते. फरक सांगणं शक्य नसतं डोळ्यांनी. पण तरी त्या 2 वेगळ्या झाल्या ना? नाही. म्हणून सारखा शब्द आता भगवंतांना मान्यच नाहीये. ब्रह्मरूपाने तो मीच असतो. आणि मी कसा आहे? तर मी परमात्मा, परमानंद स्वरूप आहे. आणि माझा भक्त माझ्या भजनाने शुद्ध स्वानंद रूप झालेला असतो. आम्ही दोघेही त्याच्यामुळे अभेदाने सच्चिदानंद स्वरूप आनंद कंद असतो. आनंद कंद हरी, हा आनंदाचा कंद माहिती आहे आपल्याला. आनंदाचा कंद हरी, हा आनंदाचा कंद. आणि असा तो हरी, आणि आता हा भक्त अभेद आहे. आणि अभेद आहे याचा अर्थ ते एकच आहेत. म्हणून मी मगाशी म्हणालो सारखा शब्द पण आता भगवंताला सहन होत नाही. भगवंताला, हा भक्ताचं सोडून देऊ आपण. कारण पराभक्तीचाच विषय सुरू आहे ना. ही आहे अभेद भक्ती, ही आहे पराभक्ती, ही आहे एकांत भक्ती, ही आहे ज्ञानोत्तर भक्ती. ही आहे ज्ञानोत्तर भक्ती. आणि अध्यायाचा शेवट करताना, शेवटाकडे येताना, भक्तीच्या या उच्चतम पराकोटीच्या अवस्थेचं नाथ महाराज पुनश्च आपल्याला एकदा स्मरण करून देतात. नाथ महाराज म्हणतात, मी एक परमात्मा, सर्वभूती, न देखे द्वैताची प्रतीती, ऐशी ज्याची भजन स्थिती, एकांत भक्ती त्या नाव. ती ही एकांत भक्ती.
की सर्व भूतांमध्ये मीच एक परमात्मा आहे. आता जे जे देखी जे भूत ते मानिजे नाही, आता असीजे. मानिजे जोपर्यंत आहे तोपर्यंत कृत्रिमच आहे. तोपर्यंत भक्ती साधनापर्यंतचा काळ आहे. आता मानिजे नाही, असीजे. कारण दोघांमध्ये अभेद झाल्यामुळे आणि आता ते समस्तही श्री वासुदेव हा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे, त्या अखंड बोध तो तिथे असल्यामुळे त्या भक्ताला द्वैत दिसतच नाही. मग आपल्याला मग आता थोडा-थोडा अंदाज यायला लागतो, की संत एकनाथ महाराज इतके शांत कसे असू शकतात? शांती ब्रह्म त्यांना का म्हणतात? त्यांना क्रोधच कसा काय येऊ शकत नाही? कारण व्यवहारामध्ये जरी द्वैत दिसत असलं, तरी माहिती आहे काय? आलं लक्षात. हे द्वैत सत्यच नाही आहे. आता सर्व भूतांमध्ये तो एकच परमात्मा आहे. फक्त या काही जणांचं वागणं त्या अज्ञानामुळे बिचारे असे वागतात आहे. उलट त्यांची कीव यायला लागते. राग नाही येत, क्रोध नाहीच येत. नाहीतर असे अनेक प्रसंग एक संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या जीवनात घडले, की आपल्याला व्यावहारिक दृष्टीने आपण विचार करतो, आपल्याला असं वाटतं त्यांना राग, क्रोध कसा नाही आला त्यांना? माहिती आहे आपल्याला कथा, प्रसिद्ध कथा आहे. 108 वेळा स्नान केलेलं आहे. अशी ज्याच्या भजनाची अवस्था आहे, अशी जी भक्ती आहे, तिला एकांत भक्ती असं वेद म्हणतो, असं नाथ महाराजांनी याच्या आधी म्हटलेलं आहे. वेदांनी त्याला एकांत भक्ती म्हटलेलं आहे. की ते एकाचाही अंत झालेला आहे, अभेद आहे, तीच पराभक्ती, तीच अभेद भक्ती, तीच एकांत भक्ती, तीच ज्ञानोत्तर भक्ती. ज्याला सर्वांमध्ये परमात्मा समान आहे, एक आहे. श्रुतीचं जे सांगणं आहे, एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. हे जे श्रुतीचं सांगणं आहे, ते प्रत्यक्ष आता तो जगतो आहे. तेच त्याचं जीवन झालेलं आहे. असं ज्ञान त्याला आहे, की सर्वांच्या अंतःकरणामध्ये हे बोलतो तर मी पण नाही, पण त्यांनी प्रत्यक्ष तो अनुभव, प्रत्येक क्षणी तो अनुभव त्याला आहे, की जो माझ्याच अंतःकरणात आहे, तो तुझ्याही अंतःकरणात आहे, तो त्याच्याही अंतःकरणात आहे, तो सर्वांच्याच अंतःकरणात आहे. अशा भक्ताचं, अशा संताचं म्हणून तर अजून एक सुंदर लक्षण आहे. त्याला निर्व्याज प्रेम असं म्हणतात. प्रेम ओसंडून वाहत असतं त्यांच्या हृदयात. कारण का नाही प्रेम वाटणार? आपलं स्वतःचं स्वतःवर प्रेम असतं की नाही सांगा? हवं असतंच. आत्मा कामाय सर्वं प्रियं भवती. पाठ सुद्धा आहे मला श्रुती बृहदारण्यकातली. मला पाठाचा काही विचारू नका तुम्ही. पण ते पाठ असणं असं शाब्दिक पातळीवर वेगळं आणि तसा प्रत्यक्ष त्या अनुभवाचा पुतळा असणं वेगळं. की जसं माझं माझ्यावर प्रेम आहे. का? कारण आपल्या सर्वांचं स्वरूप तेच आहे. पण सर्वांचं स्वरूप तेच आहे असं मी जेव्हा अनुभवतो, तेव्हा दुसऱ्याबद्दल मला फक्त प्रेमच वाटणार आहे. दुसरं काय वाटेल तुम्ही सांगा? तुलना, स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर याची तर कल्पना सुद्धा तिथे करू शकत नाही. कारण मी माझाच मत्सर करतो. कसं वाटतं ऐकायला? असं बोलल्यासारखं होतं की नाही त्या भक्ताच्या बाबतीत? एकच परमात्मा आहे. सर्वांच्या हृदयामध्ये व्यापून आहे आणि असा जो ज्ञानोत्तर भक्त, असा जो शुद्ध साधू, त्याला माझ्या भजनाने परमानंद प्राप्त होतो आणि सर्व भूतांमध्ये तो भगवत भाव आत्ता आपण बघितलं त्याप्रमाणे तो बघत असल्यामुळे त्या भक्ताचं मन एकाग्र असतं, शांत असतं. अशांत होईलच कशाला? कारण सर्वत्र भगवंतच त्याला दिसतोय. अशांती निर्माण करण्याचं सामर्थ्य संपलेलं आहे सर्व गोष्टींचं आता. त्यामुळे तो माझ्याशी ऐक्याला प्राप्त होतो आणि असं जरी झाला, तरीही तो माझ्या भजनामध्ये
तत्पर असतो. हा तो ज्ञानी भक्त आणि ही ती ज्ञानोत्तर भक्ती. आणि अशा ज्ञानी भक्ताचा महिमा ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात गायलेला आहे. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. काय माऊलींनी शब्द वापरावे पहा. आणि माऊलींनी म्हणजे भगवंत म्हणतात आहे, तरी तया ते मी माथा मुकुट करी. म्हणजे हा जो ज्ञानी भक्त आहे तो परमार्थतः व्यापक झालेला आहे. अद्वैत ब्रह्माचा अनुभव घेतो आहे. आणि असं असून सुद्धा त्या ज्ञानी भक्ताला माझ्या भक्तीविषयी आवड असते. आणि म्हणून त्या ज्ञानी भक्ताला मी माझ्या डोक्यावरचा मुकुट करतो. काय म्हटलंय? सुरुवातीला आपण पाहिलं, मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडतो. इथे माऊली म्हणते डोक्याचा मुकुट करतो, म्हणजे मी त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. आणि कोण कोणाला डोक्यावर घेऊन नाचताय? आम्हाला देवाला डोक्यावर घेऊन नाचणं समजू शकतं. अहो, इथे देव भक्ताला डोक्यावर घेऊन नाचतोय. कारण दोघं एकच आहेत. आता कोण देव आणि कोण भक्त हा प्रश्न राहिला. त्यामुळे ज्ञानोत्तर भक्तीचं हे जे विलक्षण दिव्य स्वरूप, हे सर्व ऐकून, ते सर्व श्रवण करून आपल्या सर्वांच्या अंतःकरणात शुद्ध भगवत भक्तीचा, प्रेमाचा उदय व्हावा. झालेला असल्यास ती भक्ती अजून पुष्ट व्हावी. ती पुष्ट झाली असल्यास ती परिपूर्णतेकडे जाऊन आपण ज्ञान संपन्न व्हावं. आणि ज्ञानसंपन्न झालं असल्यास ही अभेद भक्ती, ही पराभक्ती, ही एकांत भक्ती, ही ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात, तिथपर्यंत आपली प्रगती व्हावी, अशी आपल्या सर्वांच्या वतीने भगवान श्री गोपाल कृष्ण यांच्या श्रीचरणी, संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या श्रीचरणी आणि सद्गुरूंच्या श्रीचरणी ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या चिंतन मालिकेच्या रूपाने या पुरुषोत्तम मासाच्या या पावन अशा पर्व काळामध्ये जी काही भगवत सेवेची संधी मला आयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पुनश्च त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.